नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो त्याचे इम्पॉर्टन्स काय आहे मित्रांनो, अजून मित्रांनो शमीच्या झाडाची योग्य दिशा कोणती आहे वास्तुशास्त्रानुसार, त्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल. मित्रांनो, जे शमीचं झाड आहे ते शनिदेव, महादेव, माता लक्ष्मी यांचं प्रतीक मानले जाते. अजून मित्रांनो, शमीचं झाड घरात लावणं खूप चांगलं असते. हे आपल्यासाठी खूप गुड लक असते, गुड लक आणते आपल्या घरात. मित्रांनो, महाभारतामध्ये पण एकदा जे पांडव आहे त्यांनी आपले अस्त्रशस्त्र झाडाच्या मुळात लपवले होते. तर हे एक झाड प्रोटेक्शनसाठी पण सगळ्यात इम्पॉर्टंट मानलं जाते. मित्रांनो, प्रभू श्रीरामांनी पण शमीच्या झाडाची पूजा केली होती लंकाला युद्धाला जाण्याच्या आधी. अजून मित्रांनो, शमीचं झाड सगळे जे नेगेटिव्ह एनर्जीज असतात त्यांना ॲब्झॉर्ब करण्यात मदत करते आणि आपल्या घरात एक चांगली पॉझिटिव्ह एनर्जी आणते. आता मित्रांनो, जाणून घेऊ की शमीच्या झाडाची आपल्याला पूजा कशी करायला पाहिजे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला रोज सकाळी आंघोळीनंतर मित्रांनो 1 तांबा पाणी तुमच्या शमीच्या झाडाला देऊन द्यायला पाहिजे. अजून मित्रांनो, शनिवारी तुम्हाला एक तिळाचा तेलाचा दिवा नक्की लावायला पाहिजे झाडाजवळ. शमीचं जे पान आहे मित्रांनो, शमीपत्र, ते तुम्ही मित्रांनो पूजेमध्ये पण वापरू शकता. अजून मित्रांनो, महादेवाला शमीपत्र खूप प्रिय आहे, तर तुम्ही महादेवाला अर्पण नक्की करा. आता मित्रांनो, जाणून घेऊ वास्तुशास्त्रानुसार डायरेक्शन कशी असली पाहिजे झाडाची. तर मित्रांनो, हे जे झाड आहे तुम्हाला दक्षिणकडे किंवा मित्रांनो पश्चिमकडे लावायला पाहिजे तुमच्या घराची जी दिशा आहे. अजून मित्रांनो, अशीच लोकेशनही पाहाल जिथे मित्रांनो सूर्यप्रकाश पण चांगला येते, जेणे की झाडाची वाढ पण चांगली होणार. तर दक्षिण किंवा पश्चिमपैकी कोणत्याही दिशावर तुम्ही या झाडाला लावू शकता. तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो, आता स्क्रीनवर तुम्हाला खताची प्लेलिस्ट येत असेल तर त्याला क्लिक करून नक्की पाहाल. त्याच्यात मी खूप चांगले ऑर्गॅनिक खतं सांगितले आहे झाडाचे. अजून मित्रांनो, ज्यांना कोणाला पण बागकाम सुरू करायचं आहे त्यांच्यासाठी पण आता स्क्रीनवर एक व्हिडिओ येत असेल, त्याला क्लिक करून नक्की पाहाल. अजून मित्रांनो, व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देईल. लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये नक्की जॉईन व्हाल आणि झाडासंबंधित प्रश्न व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.